नमस्कार मंडळी. 5 मिनिटात विज्ञानमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजचा प्रश्न आहे की गांजा प्यायल्याने खरंच झोप लागायला मदत होते का? म्हणजे हा प्रश्न खूप जणांना पडतो नाही का? बरेच जण झोपेसाठी याचा वापर करतात किंवा निदान तसं ऐकलेलं तरी असतं. आणि आकडा बघाल तर धक्काच बसेल. जवळपास 50% लोक, 50% लोक सांगतात की ते झोपेसाठी याचा वापर करतात. म्हणूनच आज आपण ह्या विषयाच्या खोलात जाणार आहोत. ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपण हे बघूया की लोकांना असं का वाटतं की हे खरंच काम करतं. म्हणजे यामागे काहीतरी कारण असणारच, बरोबर? ओके, तर इथे एक सायंटिफिक टर्म आहे, स्लीप ऑनसेट लेटेन्सी. आता हे अवघड वाटत असलं तर याचा सरळ अर्थ आहे तुम्हाला झोपायला किती वेळ लागतो. आणि गंमत म्हणजे गांजामध्ये जो THC नावाचा घटक असतो ना, तो हाच वेळ कमी करतो. म्हणूनच आपल्याला वाटतं की अरे वा, किती लवकर झोप लागली. आणि याचा फायदा कोणाला होतो? तर बघा, ज्यांच्या डोक्यात रात्री झोपताना विचारांचं काहूर माजलेलं असतं किंवा ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे, अगदी PTSD किंवा डिप्रेशनने त्रस्त लोकांनाही, त्यांना यामुळे लवकर झोप लागायला मदत होते, असं स्टडीज सांगतात. तर मग सगळं छानच आहे, बरोबर? थांबा, इतकं सोपं नाहीये. प्रत्येक गोष्टीशी एक दुसरी बाजू असते. आणि इथे एक मोठी अडचण आहे. काय आहे ती? चला बघूया. हे बघा, मुद्दा अगदी सरळ आहे. THCमुळे तुम्हाला झोप पटकन लागेलही, पण तुमच्या झोपेची जी एकूण क्वालिटी आहे ना, ती मात्र खूपच घसरते. आणि हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे की लवकर झोप लागणं म्हणजे चांगली झोप लागणं असं अजिबात नाहीये. आपण जेव्हा नॉर्मली झोपतो तेव्हा आपली झोप काही टप्प्यांमधून जाते. पहिले येते हलकी झोप, मग येते गाढ झोप आणि मग येतो सर्वात महत्वाचा टप्पा, REM स्लीप. हा तोच टप्पा आहे जिथे आपण स्वप्न बघतो. आणि हे तिन्ही टप्पे आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी खूप म्हणजे खूप आवश्यक आहेत. आणि THC बरोबर इथेच गडबड करतो. तो काय करतो की आपल्या झोपेच्या सायकलमध्ये घुसून थेट REM झोपेवर हल्ला करतो. तो REM झोपेचा कालावधी खूप कमी करून टाकतो. आणि ही REM झोप आपल्या आठवणी, आपल्या भावना या सगळ्यासाठी प्रचंड महत्वाची असते. आता तुमच्या डोक्यात एक बल्ब पेटला असेल की अरे हो, म्हणूनच आपल्याला स्वप्न पडत नाहीत का? बरोबर, ह्यामागे एक पक्कं सायंटिफिक कारण आहे. तुम्हाला असं कधी वाटलंय का की गांजा वापरताना स्वप्नच पडत नाहीत? हा काही योगायोग नाहीये. हे थेट THCमुळे होतं, जो तुमच्या REM झोपेला म्हणजे स्वप्नांच्या स्टेजला दाबून टाकतो. आणि मग जेव्हा ही REM झोप मिळत नाही, तेव्हा काय होतं? आपली स्मरणशक्ती कमी होते, सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नाही, उलट आळस येतो, चिंता वाढते आणि स्वभाव पण चिडचिडा होतो. म्हणजे याचे परिणाम खूप गंभीर आहेत. पण गोष्ट इथेच संपत नाही. इथून पुढे एक सापळा सुरू होतो. एक दुष्ट चक्र. कसं? चला समजून घेऊया. आता बघा, जेव्हा तुम्ही गांजा वापरणं थांबवता तेव्हा आपलं शरीर हुशार आहे. ते गमावलेली REM झोप भरून काढायचा प्रयत्न करतं. आणि मग काय होतं? एकदम विचित्र, भयानक आणि खूप खरी वाटणारी स्वप्न पडायला लागतात. यालाच सायन्समध्ये REM रिबाउंड म्हणतात. आणि हाच तो सापळा आहे. या विचित्र स्वप्नांमुळे आणि बिघडलेल्या झोपेमुळे लोकांना वाटतं, अरे देवा, यापेक्षा तर गांजा घेतलेला बरा. आणि मग आराम मिळवण्यासाठी ते पुन्हा वापर सुरू करतात. वापर थांबवला, झोप बिघडली, पुन्हा वापर सुरू केला. हे चक्र असंच सुरू राहतं. आणि सगळ्यात मोठा विरोधाभास काय आहे माहितीये? एका मोठ्या स्टडीमध्ये असं दिसून आलंय की जे लोक गांजा वापरत नाहीत, त्यांच्या तुलनेत गांजा वापरणाऱ्यांमध्ये निद्रानाशाचं प्रमाण तब्बल 45% जास्त असतं. म्हणजे ज्या गोष्टीसाठी वापर सुरू केला, तीच गोष्ट अजून बिघडते. तर मग आता प्रश्न उडतो की हे सगळं फायद्याचं आहे की तोट्याचं? चला, याचं गणित मांडून बघूया. एका बाजूला आहे THC. फायदा? हो, तुम्हाला झोप लवकर लागेल. तोटा? तुमची REM झोप पूर्णपणे बिघडेल आणि व्यसन लागण्याचा धोका आहे. दुसऱ्या बाजूला आहे CBD. याचा फायदा असा की ते चिंता कमी करू शकतं आणि REM झोपेवर परिणाम करत नाही. पण यावर अजून खूप संशोधन होणं बाकी आहे. चला तर मग पटकन सगळं एकत्र पाहूया. 1-2 वेळा वापरल्यास झोप लवकर लागायला मदत होऊ शकते. पण सततच्या वापरामुळे झोपेची क्वालिटी, विशेषतः REM झोप खराब होते. वापर सोडणं खूप अवघड होऊ शकतं, कारण झोप अजून बिघडते. थोडक्यात काय, तर हा झोप लागण्याचा वेग आणि झोपेची गुणवत्ता यांच्यातला एक सौदा आहे.
शेवटी प्रश्न हाच आहे की फक्त लवकर डोळे मिटण्यासाठी एका शांत आणि आरामदायी झोपेचा बळी देणं योग्य आहे का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का? तुमची मतं खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका.